नाव सांगा तुमचे. रामदास चिमाजी भोंगळे, पत्ता. मुक्काम पोस्ट खुंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बरं, या ऊसामध्ये तुम्ही आता काय वापरले? या ऊसामध्ये एकरी 1 लिटर धनतरी RPS 76 हे वापरले. धन्वंतरी कंपनीचे RPS 76 वापरले. हां. बरं, तुम्हाला काय RPS 76 वापरल्यामुळे रिझल्ट दिसला? ह्याच्यामुळे ह्या पिकाच्या पांढऱ्या मुळ्याची वाढ म्हणजे वाढलेली चांगल्या प्रकारे दिसते आणि ऊस वाढलेला 20-22 फुटापर्यंत ऊसाची उंची वाढलेली. बरं, या ऊसामध्ये आणि तुम्ही मागच्या केलेल्या ऊसामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय? माझा एक अंदाज आहे की ह्या धनतरी RPS 76 सोडल्यामुळे एकरी 10 ते 15 टन ऊस वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला गेल्या ऊसाच्या आणि ह्या ऊसाच्या मध्ये 15 टनाच्या उत्पन्नाचं वाढ आहे असं तुम्हाला वाटतंय? एक अंदाजे वाढण्याची शक्यता आहे. बरं बरं, ठीक आहे. बरं, या ऊसाची जाडी त्याच्यामध्ये काय वाटते तुम्हाला? जाडीत बी फरक पडलेला आहे. पहिला ऊस असा पोषत नव्हता, ही औषध सोडल्यामुळे ऊसाच्या जाडीत फरक झालेला आहे. बरं बरं, ऊसामध्ये काळोखी वगैरे काय? काळोखी भरपूर प्रमाणात काळोखी ऊसाला. म्हणजे तुम्ही या रिझल्टबद्दल समाधानी आहात? हो, समाधानी. बरं, आता हे RPS जे वापरलं, हां. बरं तुम्ही त्याच्याबद्दल इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल? इतर शेतकऱ्यांनाही आम्ही सांगू शकतो की RPS 76 वापरून तुम्ही ह्या RPS 76 या औषधाचा तुम्ही जरूर आपल्या शेतीला फायदा करून घ्यावा. ओके, थँक्यू सर.